शेतात जायचं होतं, मोटर बंद करायला गेलो डायरेक्ट कार घेऊन. काय काय घडलं ते सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना, आपल्याला फॉलो करून टाक. सकाळी सकाळी उठलो, डायरेक्ट गरम गरम दूध पिऊन घेतलं, ते पण डायरेक्ट ग्लास भर, कारण आपला विषयच खतरनाक. मग काय मस्तपैकी बजरंग बलीचं दर्शन वगैरे करून घेतलं आणि निघालो डायरेक्ट बाजारला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही 4 लोक कधी पण सोबतच असतो. ते बाजारला जाणं असो किंवा शेतात जाणं असो, आमचा विषयच लय वेगळा आहे. आणि तेवढ्यात आपल्याला जातेगावचा माझी रील स्टार बी भेटला. मग काय त्याला पण घेऊन टाकला आपल्या ब्लॉग मध्ये, म्हणलं झाला त्याच्यामुळे आपला ब्लॉग फेमस. आणि आता बाजार तर झालता करून, म्हणलं आता पेट पूजा करावी. मग काय घेतली वल्ली भेड आणि जिलेबी. तुम्हाला तर माहिती वल्ली भेड आणि जिलेबी म्हणजे एकदम खतरनाक कॉम्बिनेशन असतो. खेळ खाता खाता ही बातमी वाचली, म्हणलं तुम्हाला पण दाखवून देऊ, बघून घ्या. आणि आता चालू झाली आपल्या कामाला सुरुवात, कारण आता आपल्याला तोडायची होती गिन्नी. आणि गिन्नीला तर ब्लॉग मध्ये घ्यावंच लागतं भाऊ, कारण आदित्य भाई या गिन्नीमुळेच फेमस होईल भाऊ. पण काय उचलली गिन्नीची कवडी आणि निघालो डायरेक्ट घराकडे घेऊन. आणि गिन्नी बघून आपले जनावर पण म्हणे धन्यवाद मित्र, तुझा ब्लॉग 100% व्हायरल होईल. म्हणलं आता त्यांची पेटपूजा झाली, आता आपल्या पेटपूजेचं बघावं काहीतरी. मग काय मस्त पैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि मम्मी म्हणे लागा कामाला आता, कारण आपल्याला बनवायचं होतं दिवाळीचं फराळ. आणि तुम्हाला तर माहिती, मम्मीच्या हाताखाली मुलगी नसली म्हणजे सगळे काम मुलाला करावंच लागते भाऊ. आणि त्यात तुमचा भाऊ कोणत्याच गोष्टीत कमी नाही, खतरनाक विषय आपला. मम्मी म्हणे पहिले काय करायचं, म्हणलं शंकरपाळे, कारण शंकरपाळ्या जास्त फेमस, त्याच्यामुळे शंकरपाळे पहिले करून घेऊ म्हणलं. आणि तेवढ्यात पाऊस आला. हा पाऊस तर एवढा ताण देऊ राहिला ना, उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात पाऊस, नुसता पाऊसच पाऊस. त्याला कोणी धोका दिला काय माहिती भाऊ, पण तो तर आपल्याला ताण देऊ राहिली. मग काय शंकरपाळे तयार करून झालते भाऊ. आणि मग शंकरपाळ्याची जेवढे टेस्ट करून घेतली, एकदम एक नंबर झाली. मला पाहिजे असेल तर तुम्ही पण येऊन घेऊन जा भाऊ. आणि आता चाललं होतं आपलं पार्टीचं नियोजन, कारण आपल्याला जायचं होतं हॉटेलला जेवायला. त्यांची लागली होती पाईच, आणि जे हरण त्यांना जेव घालायचं. आणि पाईच कोण जिंकतं ना ते उद्याच्या ब्लॉग मध्ये कळलं भाऊ. भाऊची मोटर बंद करायला जायचं होतं, पण त्यात पाऊस पण चालू होतं. मग काय काढली आपली की आणि निघालो डायरेक्ट मोटर बंद करायला. मोटर एका जणाची बंद करायची होती, बंद करायला डायरेक्ट 6 जण चाललं होतं, कारण आपला विषयच खतरनाक आहे. ते गेले मोटर बंद करायला, तोपर्यंत तुम्ही फॉलो आणि लाईक करून घ्या. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.